नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये आपली प्रथम सत्र परीक्षा असते आणि या प्रथम सत्र परीक्षेमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी 1 ही आपल्याला त्या ठिकाणी सोडवायची असते. मागील वर्षीपासून आपण पाहत आहोत की शासनाकडून आपल्याला या ठिकाणी प्रश्नपत्रिका येतात. या पद्धतीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने स्टार्स प्रकल्पांतर्गत आपल्याला या प्रश्नपत्रिका उपलब्ध होत असतात. तर त्या प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्या आहेत या संदर्भाने आज आपण पाहणार आहोत. मागच्या वर्षीची 2023-24ची प्रथम सत्र परीक्षेची इयत्ता 5वी विषय गणिताची ही प्रश्नपत्रिका आहे. यामध्ये पहिला जो काही भाग आहे तो प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेचा आहे. यामध्ये एकूण 10 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे असतात. प्रत्येकाला 1 गुण याप्रमाणे 10 गुण तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतात. तर इथे पहिला प्रश्न आहे, दिलेल्या त्रिज्या वर्तुळ काढ. वर्तुळाची त्रिज्या आणि व्यास यातील संबंध शोध. साहित्य त्या ठिकाणी कंपास पेटी. शिक्षकांनी वर्तुळाची त्रिज्या आणि जो काही व्यास आहे या संदर्भाने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे साहित्य असेल ते पुरवायचं आहे. तर अशा पद्धतीने वर्तुळाच्या संदर्भाने कागदाला घडी घालून किंवा कोनमापकाचा वापर करून आपल्याला काही प्रात्यक्षिकाचे प्रश्न असतात आणि काही तोंडी प्रश्न त्या प्रात्यक्षिकावर आधारित असतात. तर अशा पद्धतीने हा जो काही पहिला भाग आहे प्रात्यक्षिक व तोंडी प्रश्न हा आपल्याला स्वतःला त्या ठिकाणी शिक्षकांना करून दाखवायचा असतो आणि शिक्षक त्यावर आपल्याला जे काही प्रश्न विचारत असतात त्याचे आपल्याला एकूण या पद्धतीने एकूण 10 पैकी आपल्याला त्या ठिकाणी गुण जे आहे ते मिळत असतात. तर यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या स्वरूपाचे वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात. तर आपण भूमिती अंतर्गत ज्या काही आकृत्या असतात त्या सर्व आकृत्यांचा चांगल्या पद्धतीने जर सराव केला, कोन काढणे, त्यानंतर वर्तुळ काढणे, वर्तुळाची त्रिज्या मोजणे, कोन दिलेल्या मापाचा कोन काढणे किंवा दिलेल्या कोनाचं माप मोजणे, या बाबींचा आपण जर सराव केला तर आपल्याला हा पहिला जो काही प्रात्यक्षिक व तोंडी प्रश्नाचा भाग आहे तो अतिशय सोपा जाऊ शकतो. प्रश्न दुसऱ्यापासून आपल्याला लेखी चाचणी जी असते ती या ठिकाणी दिलेली असते. या ठिकाणी आपल्याला प्रश्न दुसरा दिलेला आहे, खालील दिलेली उदाहरणे सोडव. यामध्ये आकडा आहे एका डबीत एकूण 42 मणी आहेत. सर्व मणी वापरून या माळेसारख्या किती माळा तयार होतील. या माळेसारख्या म्हणजे इथे ही जी काही माळ दिलेली आहे यामध्ये किती मणी आहेत ते जर मोजले आपण तर आपल्याला त्या ठिकाणी 2, 4, 6 आणि 7 मणी तिथे दिसत आहेत. तर 42 मण्यांपासनं 7 मण्यांच्या माळा बनवायच्या आहेत. म्हणजे 42ला 7ने जर भाग दिला तर 7 42 असं उत्तर तर आपल्याला मिळतं आहे. 6 उत्तर मिळतं आहे. त्यामुळे या ठिकाणी हा जो काही पहिला पर्याय आहे तो पर्याय इथे आपल्याला बरोबर आहे. त्यामुळे आपण याचं उत्तर 6 माळा ज्या आहेत त्याच्या बनणार आहेत असं लिहिता येईल. दुसरा प्रश्न जो आहे आकडा, एक कारागीर एका दिवसात 23 मडकी तयार करतो तर 12 दिवसात किती मडकी तयार होतील. एका दिवसामध्ये 23 मडक्यांची संख्या आहे, असे 12 दिवस आहेत. तर आपल्याला 23 गुणिले 12 अशा प्रकारचा गुणाकार करून याचं जे काही उत्तर आहे ते मिळवता येईल. तर हा गुणाकार करूयात आपण. 23 गुणिले 12 आपण कच्चं काम बाजूला करून इथे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. 12ने जर आपण 3 लागलो तर 12 त्रिक 36 होतात. हातचे 3 येतील. 12 दुणे 24 आणि 24 आणि 3 27 होतील. तर या पद्धतीने 276 मडकी जी आहे ती इथे तयार होणार आहेत. तर या पद्धतीने ही 276 उत्तर तुम्हाला पर्याय क्रमांक 2मध्ये दिसत आहे. तर पर्याय क्रमांक 2 हा योग्य आहे. आपण या चौकटीमध्ये त्याचं जे काही उत्तर आहे ते 276 अशा पद्धतीने लिहू शकतो. यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिही. तर इथे तुम्हाला जी काही संख्या दिलेली आहे ही संख्या जर आपण वाचली तर 73,205 अशी संख्या आहे आणि यामध्ये 0 आणि 3 या अंकाखाली अंडरलाईन केलेली आहे. अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेली आहे. तर 0ची किंमत 0 कोणत्याही स्थानावर असेल तर त्याची किंमत 0च असते आणि हा जो काही 3 आहे हा जर आपण त्याचं जर स्थान पाहिलं तर 5 हा एकक स्थानावर आहे, 0 हा दशक स्थानावर, 2 हा शतक स्थानावर आणि 3 हा हजार स्थानावर आहे. त्यामुळे या 3ची किंमत 3000 असे असणार आहे. 3 नंतर आपल्याला इथे 3 शून्य देऊन त्याची किंमत जी आहे ती लिहिता येईल. तर या पद्धतीने ही त्याची
3000 अशी त्याची आपल्याला किंमत दाखवता येईल. ड आकडा आहे संख्या विस्तारित रूपात लिहायची आहे आपल्याला. 66,842 ही संख्या आपण विस्तारित रूपामध्ये लिहिणार आहोत. विस्तारित रूपात लिहिताना आपल्याला त्या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहावी लागते. तर सुरुवातीला आपण 6 किंमत लिहूयात. 6 नंतर 4 अंक आहेत, तर 4 शून्य येतील या पद्धतीने. त्यामध्ये अधिक दुसरे पुढचे जे 6 आहेत हजार स्थानचे, त्याच्यामध्ये आपल्याला 6000 ही त्याची किंमत लिहिता येईल. त्यानंतर 8 आहेत, 800 शतक स्थानावरचे, त्याची किंमत 800 लिहिता येईल. त्यानंतर पुढे 42मध्ये 40 अधिक 2 अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपण या पुढच्या 2 अंकांची स्थानिक किंमत जर मिळवली तर अशा स्वरूपात तुम्हाला हा विस्तारित रूप जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळेल. तर या पद्धतीने हा प्रश्न जो आहे तो आपल्याला सोडवता येऊ शकतो. प्रश्न दुसऱ्यातला ई आकडा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. विस्तारित रूपावरून संख्या तयार कर. इथे आपल्याला त्या संख्या दिलेल्या आहेत 60,000, 3,000, 400, 60 आणि 7. यामध्ये आपण सर्वात मोठी संख्या 60,000, त्यानंतर 5 अंकाची आहे, त्यानंतर 3 अंकाची संख्या, 4 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 2 अंकी संख्या असे या पद्धतीने त्याची मांडणी बेरच्या रूपामध्ये करून त्याची जर बेरीज केली तर असं उत्तर इथे येईल. 7 अधिक 0 0 म्हणजे 7 येतील, 6 अधिक 0 0 म्हणजे 6 येतील, 4 अधिक 0 0 4च येतील, 3 3 आणि 6 6, तर 63,467 अशा प्रकारची ही संख्या आपल्याला या सर्व संख्यांच्या विस्तारित रूपावरून मिळते. विस्तारित रूपावरून संख्या तयार करताना दिलेल्या सर्व संख्यांची आपण उभ्या मांडणीने बेरीज करावी म्हणजे उत्तर चुकत नाही. फ आकडा आहे. चित्रातील अंकांचा एकदा वापर करून लहानात लहान 5 अंकी संख्या तयार कर. तर लहानात लहान 5 अंकी संख्या बनवायची आहे. आपल्याला या ठिकाणी दिलेले जे अंक आहेत ते आहेत 4 हा इथे 4 अंक आहे, 3 त्यानंतर 5 त्यानंतर 6 त्यानंतर 7. लहानात लहान संख्या बनवायची असल्यामुळे आपण याच्यातला सर्वात लहान अंक जो आहे तो आधी घेणार आहोत. आपण अंकांचा चढता क्रम लावणार आहोत म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे. तर सगळ्यात लहान अंक जो आहे तो आहे 3, त्यानंतरचा अंक आहे 4, त्यानंतरचा अंक आहे 5, त्यानंतरचा अंक 6 आणि त्यानंतर 7. म्हणजे या पद्धतीने ही जी काही संख्या आहे ती इथे तुम्हाला 34,567 अशा प्रकारची लहानात लहान 5 अंकी संख्या तयार झालेली दिसेल. ग आकडा दिलेला आहे. पुढील वस्तूंच्या किमतीची तुलना करायची आहे आणि त्या ठिकाणी हे जे काही 2 चिन्ह दिलेली आहेत पहा, या चिन्हापैकी योग्य त्या चिन्हाचा आपल्याला वापर करायचा आहे. तर इथे हे चित्र आहे तुमचं संगणकाचं आणि हे या बाजूचं चित्र जे आहे ते आहे वॉटर फिल्टरचं. तर या दोघांच्या किमती दिलेल्या आहेत. याची किंमत आहे 15,394 आणि ही किंमत आहे 14,294. तर हे 15,000 असल्यामुळे ही संख्या मोठी आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं चिन्ह देणं योग्य असणार आहे, कारण 15,000 ही संख्या मोठी आहे. प्रश्न तिसरा आहे. पुढे खाली दिलेली उदाहरणे सोडव. दोन्ही कारची एकूण किंमत किती होईल? 2 कार दिलेल्या आहेत चित्रामध्ये. यांची किंमत, पहिल्या कारची किंमत आहे 15,14,496. दुसऱ्या कारची किंमत आहे 13,14,838. तर इथे एकूण करायची आहे. आपल्याला यांची बेरीज करावी लागेल. 15,14,956, 15,14,956 यामध्ये दुसऱ्या कारची किंमत आपल्याला त्या ठिकाणी मिळवायची आहे 13,14,838. 13,14,838. आपण बेरीज करताना एकक, दशक, शतक एकाखाली एक येतील या पद्धतीने मांडणी करायची. 8 आणि 6 14 होतील, हातचा 1 येईल. 5 आणि 1 6 आणि 3 9 होतील. 9 आणि 8 17, हातचा आला 1. 4 आणि 4 8 आणि 1 9 होतील. 1 आणि 1 2, 5 आणि 3 8 आणि 1 आणि 1 2. तर या पद्धतीने एकूण किंमत येईल आपली 28,29,794 रुपये. दोन्ही कारची एकूण किंमत एकूण विचारली असेल तर आपल्याला तिथे बेरीज करावी लागते. प्रश्न तिसऱ्यातला ब आकडा आहे. वजाबाकी कर. 4,13,463 मधून 3,27,254 वजा करायचे आहेत.
तर या पद्धतीने राखाने आखून दिलेले आहेत. त्यात आपण संख्या इथे लिहिलेल्या आहेत. एकक स्थानचा अंक जो आहे या ठिकाणी हा एकक स्थानचा, त्याच्यानंतर 6 जो आहे तो दशक स्थानी एकक दशक, पुढचा शतक स्थानचा अंक आहे, त्याच्यापुढे 1000, त्याच्यापुढे 10,000 आणि त्याच्यापुढे लक्ष. तर या पद्धतीने हे अंक इथे आपल्याला दिलेले आहेत. 3मधून 4 वजा होत नाही आहे, त्यामुळे हातचा घेतला इथे आपण 6मधनं हातचा घेतल्यावर 5 उरतील आणि हातचा या ठिकाणी इथे आल्यानंतर तिथे 13 एकक होतील. 13तून आपण जर 4 वजा केले तर 9 उरतात. 5मधून 5 गेल्यावर 0 उरत आहेत. 4मधनं 2 गेल्यानंतर 2 उरत आहेत. 3मधनं 7 वजा होत नाही आहेत. हातचा करा, हातचा घ्या इथे 0 होतील. इथे 13 उरतील. 13तनं 7 गेल्यानंतर 6 त्या ठिकाणी उरत आहेत. 0मधनं 2 वजा होत नाहीत. पुन्हा हातचा घ्यावा लागेल तुम्हाला. या ठिकाणी 3 उरतील. हा हातचा इथे येईल 10. 10तून 2 गेल्यावर 8 उरतील आणि 3तून 3 गेल्यानंतर 0 येतील. म्हणजे आपलं उत्तर इथे आलेलं आहे पहा 86,209. तर या पद्धतीने वजाबाकी आपल्याला करता येऊ शकते. क आकडा आहे 1344 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 6 तास लागतात, तर ताशी वेग किती असेल? तिथे एक चित्र दाखवलं हेलिकॉप्टरचं. या हेलिकॉप्टरमधून जाताना आपल्याला 1344 किलोमीटर हे जे अंतर आहे ते जर पार करायचं असेल तर 6 तास लागत आहेत. ताशी अंतर याचा अर्थ होतो 1 तासात पार झालेलं अंतर. त्यामुळे आपल्याला इथे भागाकाराने उत्तर काढावं लागणार आहे. ज्या ठिकाणी आपण एका वस्तूची किंमत शोधतो तिथे भागाकार करावा लागतो. तर 1344 याला 6ने जर आपण भाग दिला तर 6 दुने 12, 13मधनं 12 गेल्यानंतर 1 उरेल, वरून 4 घेतले 14 होतील. परत आपल्याला त्या ठिकाणी 6 दुने 12चाच भाग जाईल. पुन्हा त्या ठिकाणी 14 2 गेल्यानंतर 2 उरतील. पुढचा अंक 4 खाली घेतला तर 6 चौक 24. तर या पद्धतीने तुम्हाला भागाकाराचं उत्तर जे आहे ते 224 एवढं मिळालेलं आहे. तर 224 प्रति तास इतका वेग त्या ठिकाणी त्याचा असणार आहे. ताशी वेग म्हणजे 1 तासामध्ये पूर्ण केलेलं अंतर 224. पुढचा आहे पहा, सारणी पूर्ण करायला सांगितलेली आहे. एका समूहातील वस्तू आहेत 3, 1, 2, 3 शर्ट या ठिकाणी दिलेले आहेत आणि दुसऱ्या समूहामध्ये 2 पॅन्ट दिलेले आहेत. तर यापासून आपल्याला दोन्ही समूहातील एक वस्तू घेऊन जास्तीत जास्त किती प्रकारे जोड्या तयार होतील? तर ज्यावेळेस 2 समूह असतात त्यावेळेस आपल्याला त्या 2 समूहातील संख्यांचा गुणाकार करावा लागतो. म्हणजे इथे पहिल्या समूहातील संख्या 3 गुणिले दुसऱ्या समूहातील संख्या 2 बरोबर 3 दुने 6 झाले. तर 6 जोड्या याच्या त्या ठिकाणी तयार होणार आहेत. पुढचा प्रश्न आहे गुणाकार कर. 725 गुणिले 46 दिलेला आहे पहा. तर आधी आपण 46चा पाढ आपला येत नाही आहे. आपण आधी 6ने गुणूयात. 6 पंचे 30, हातचे आले 3, 6 दुने 12 आणि 3 होतील 15, हातचा आला 1, 6 7 42 आणि 1 43. तर इथे हातचा जो आहे तो मी मनात घेतोय, मनात धरतोय. यानंतर आपलं 4ने गुणायचं आहे, परंतु आधी एक 0 मांडूया तिथे. 4 पंचे 20 होतील, हातचे आले 2, 4 दुने 8 आणि 2 10, हातचा आला 1, 4 7 28 आणि 1 29. आणि मग या आलेल्या उत्तरांची आपल्याला बेरीज करता येईल. तर इथे 0, 0चे 0, 5चे 5, 3चे 3, 9 आणि 4 13 होतील, हातचा आला 1, 2 आणि 1 3 होतील. तर उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळते पहा 33,350. 33,350 अशा प्रकारे गुणाकाराचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. प्रश्न 4, खाली दिलेली उदाहरणे सोडव. त्यातला आकडा दिलेल्या अपूर्णांकाचा कोणताही सममूल्य अपूर्णांक लिही. सममूल्य अपूर्णांक जर लिहायचा असेल तर आपण दिलेल्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणून त्याचा सममूल्य अपूर्णांक मिळू शकतो. तर म्हणजे 6/7 आहेत पहा. याला आपण जर 2ने गुणलं, वरती अंशाला 2ने गुणतोय मी आणि छेदालाही 2ने गुणतोय, तर तुमचा सममूल्य अपूर्णांक मिळेल 6 दुने 12 अंशामध्ये आणि छेदामध्ये 7 दुने 14. तर 12/14 हा याचा सममूल्य अपूर्णांक असणार आहे. ब मध्ये दाखवले बेरीज करून चौकट पूर्ण करायची आहे. इथे 3 अपूर्णांक आहेत. पहिला अपूर्णांक 4/7, दुसरा अपूर्णांक 3/7, तिसरा अपूर्णांक 6/7. तिघांचे छेद समान आहेत. छेद समान असल्यानंतर फक्त अंशांची बेरीज होईल.
तर 4 आणि 3 7, 7 आणि 6 13, म्हणजे इथे तुम्हाला अंशामध्ये 13 लिहावे लागतील. 13/7 अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येणार आहे. क आकडा आहे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर कर. समच्छेद अपूर्णांक म्हणजे ज्याचे छेद समान असतात. इथे पहिल्या अपूर्णांकाचा छेद 7 आहे, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 2 आहे. तर आपण काय करूयात पहा, पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने म्हणजे 2ने गुणायचं आहे. मग आपण जर 6/7ला जर 2ने गुणलं तर आपल्याला 6 दुणे 12, अंशामध्ये 12 येतील आणि छेदामध्ये 7 दुणे 14, म्हणजे 12/14 असा हा अपूर्णांक रूपांतरित होईल. आता दुसरा जो अपूर्णांक आहे 3/2, याला 7ने गुणायचं आहे पहिल्याच्या छेदाने. म्हणजे इथे तुम्हाला 3 गुणिले 7 जर केलं तर 3 21 असं उत्तर मिळेल आणि 2 गुणिले 7 केलं तर 14 असं उत्तर मिळेल. म्हणजे पहा, या ठिकाणी दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान झालेले आहेत. 14/14 समच्छेद अपूर्णांकात रूपांतर झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे चौकटीमध्ये आपल्याला लहान मोठेपणाचं चिन्ह जे आहे ते वापर करायचा आहे. इथे पहा 9/5 हा पहिला अपूर्णांक आहे आणि 4/3 हा दुसरा अपूर्णांक आहे. यामध्ये छेद समान असतील तर अंशावरनं आपण त्यांचा लहान मोठेपणा ठरवतो, परंतु छेद समान नाही आहेत. म्हणून छेद समान या ठिकाणी जर आपण केले तर 9/5ला 3ने जर गुणलं तर 9×3=27 होतील आणि छेदामध्ये 5ला 3ने गुणलं तर 5×3=15 उत्तर येईल याचं. 4/3 या अपूर्णांकाला आपण पहिल्याचा छेद 5ने जर गुणलं तर 4×5=20 असं उत्तर येईल अंशामध्ये आणि छेदामध्ये 5×3=15 असं उत्तर मिळेल. आता पहा, दोघांचे छेद समान झाल्यावर आपल्याला त्याचा अंश मोठा, त्याला मोठं म्हणावं लागतं आहे. तर इथे पहिल्या अपूर्णांकाचा जो काही अंश आहे तो मोठा दिसतो आहे, त्यामुळे 9/5 हा अपूर्णांक मोठा असणार आहे. यानंतर पुढचा आहे पहा, दिलेले अपूर्णांक एवढे भाग रंगव. 3.1/2 याचा अर्थ 3 भाग रंगवायचे पूर्ण आणि वरचा 1/2 म्हणजे अर्धा. तर हा इथे आपण पहिला जो भाग आहे तो पहिला गोल इथे रंगवणार आहोत पूर्ण. त्यानंतर दुसरा पण रंगवूयात पूर्ण. 3 गोल पूर्ण रंगवायचे आहेत आणि पुढचा जो उरेल तो आपल्याला अर्धा फक्त रंगवायचा आहे. त्याचा अर्धा भाग त्या ठिकाणी तुम्ही रंगवून दाखवायचा आहे. याला 3.1/2 म्हणजे 3 आणि अर्धा भाग या पद्धतीने आपल्याला रंगवून दाखवता येणार आहे. 45चा 1/5 भाग किती? चा याचा अर्थ गुणाकार करणे. तर 45 गुणिले 1/5, 45 गुणिले 1/5 म्हणजे इथे आपल्याला 45ला जर आपण 5ने भाग दिला तर 5×1=5 आणि 5×9=45, म्हणजेच तुम्हाला याचं उत्तर 9 येणार आहे. 45चा 1/5 भाग म्हणजे 9 मिळणार आहे. यानंतर प्रश्न 5वा आहे, खाली दिलेली उदाहरणे सोडव. बेरीज करायची पहा. छेद काही समान नाही आहेत, पुन्हा तीच क्रिया करायची. आपल्याला छेद समान करायचे आहेत. तर छेद समान करण्यासाठी पहिल्या अपूर्णांकाला 3/8 याला आपण गुणणार आहोत दुसऱ्याच्या छेदाने म्हणजे 5ने. याने आपल्याला मिळेल. दुसरा अपूर्णांक घेऊयात 4/5 आणि याला आपण गुणूयात पहिल्याच्या छेदाने. पहिल्याचा छेद आहे 8. असं केल्याने आपले छेद समान होणार आहेत पहा. तर याचा गुणाकाराचं उत्तर लिहूयात. 3×5=15 होतील. छेदामध्ये येतील 8×5=40, 15/40 अधिक दुसऱ्याचं उत्तर पहा 4×8 म्हणजे 4×8=32 होतील आणि छेदामध्ये 40 येतील. तर दोघांचे छेद समान झालेले आहेत. आता छेद समान झाले की फक्त अंशांची आपल्याला बेरीज करायची. 15 अधिक 32 आणि छेदामध्ये 40 आहे तसेच राहतील. तर 15 आणि 32 यांची जर बेरीज केली तर याचं उत्तर येईल पहा 5 आणि 2 7 आणि 3 आणि 4 47/40. अशा प्रकारे आपल्याला ही बेरीज जी आहे ती दाखवता येणार आहे. म्हणजे छेद समान केल्यानंतर आपण ही बेरीज करू शकतो. छेद समान नसतील तर बेरीज होत नाही, वजाबाकीसुद्धा होत नाही. वजाबाकी करायची इथे पण तेच आहे पहा. दोघांचे छेद काही सारखे नाही आहेत, तर छेद सारखे करूयात आपण. 4/5 हा जो पहिला अपूर्णांक आहे याला आपण गुणणार आहोत दुसऱ्याच्या छेदाने म्हणजे 8ने. वजा दाखवायचे म्हणजे चिन्ह वजाबाकीचं. यानंतर दुसरा अपूर्णांक घेऊयात 5/8
आणि त्याला गुणणार आहोत आपण पहिल्याच्या छेदाने. पहिल्याचा छेद आहे 5. याप्रमाणे पहिला अपूर्णांक 4×8 = 32 छेद 8×5 = 40 असा मिळेल. वजा दुसरा अपूर्णांक मिळेल 5×5 = 25 छेद 8×5 = 40. आता बघा दोघांचे छेद समान झालेले आहेत, तर 32 वजा 25 होऊ शकतात. 32मधनं 25 वजा करायचेत आणि छेद आहे तोच एकदा लिहायचा आहे. छेदांची बेरीज किंवा वजाबाकी होत नसते. मग याप्रमाणे याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी 32मधून जर 25 आपण वजा केले तर 7/40 अशा पद्धतीने या वजाबाकीचं उत्तर जे आहे ते मिळणार आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न इथे आपल्याला सोडवता येतो. पुढचा उपप्रश्न आहे 16 ठिपक्यांच्या समूहाचा 3/4 पट रंगवून दर्शव. तर 3/4 पट रंगवायचा आहे. 16 ठिपक्यांचा समूह या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला 4 ओळी आहेत. ही पहिली ओळ, दुसरी, तिसरी आणि चौथी. तर यापैकी आपण 4पैकी 3 ओळी इथे जर रंगवल्या तर इथे तुमचा 16 ठिपक्यांच्या समूहाचा 3/4 पट रंगून होणार आहे. म्हणजे ही पूर्ण ओळ तुम्हाला रंगवायची आहे. पहिली रंगवण्याचं काम इथे तुम्हाला दिलेलं आहे. पहिली ओळ रंगवली आहे, दुसरी रंगवायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला त्यानंतर ही तिसरी ओळसुद्धा रंगवायची आहे. फक्त एक ओळ त्याची रंगवणं तुम्हाला बाकी ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण 16 ठिपक्यांच्या 3/4 पट करणे म्हणजे गुणाकार करणे. तर 16चा 3/4 म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे 4×3=12 अशा पद्धतीचं जे काही उत्तर आहे ते लिहिता येणार आहे. तर एवढा भाग रंगवावा लागेल तुम्हाला. आकृतीचा 1/3 भाग पेन्सिलने रंगव. 1/3 भाग रंगवायचा आहे. तर इथे तुम्हाला एकूण जे काही आकृतीचे भाग दिलेले आहेत ते जर आपण मोजले तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तर 9 भाग आहेत. तर यामध्ये आपण 1/3 म्हणजे 3 भागाचा एक समूह आहे ते आपला तयार होणार आहे तर हा पहिला भाग इथून इथपर्यंत हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. तर या 3 भागापैकी एक भाग आपला रंगवायचा आहे. म्हणजे पहिले 3 बॉक्स जे आहेत ते आपण इथे जर रंगवले तर आपल्याला जे काही त्यांनी प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर इथे लिहिलं अशा पद्धतीने होणार आहे. म्हणजे तुम्ही एकूण आकृती जी दिलेली आहे त्या आकृतीचा हा भाग इथे आपल्याला रंगवायला सांगितला 1/3. एकूण आकृती जी आहे त्याच्यामध्ये 9 भाग आहेत आणि मग 9चे आपण पुन्हा 3-3च्या गटाप्रमाणे जर गट केले तर 1/3 भाग रंगवणे या ठिकाणी आपल्याला सोपं जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे मी आतापर्यंत एकूण अंतराच्या 4/5 पट प्रवास केलेला आहे. तर एकूण अंतर जे आहे 80 किलोमीटर आहे. म्हणजे 80च्या 4/5 पट. तर 80 आणि 4/5 यांच्यामध्ये आपल्याला गुणाकाराची क्रिया करायची आहे. 4/5 पट करायचं आहे 80चं. तर 5×1 = 5 आणि 1चा भाग जाईल, 3 उरतील, 16×85 होतात आणि मग अंशांचा जर गुणाकार केला तर 4×16 म्हणजे 16×64 होतील. तर याचं उत्तर आपल्याला 64 असं लिहिता येईल तर मी एकूण अंतरापैकी किती प्रवास केलेला आहे? तर एकूण अंतरापैकी 64 किलोमीटर प्रवास केलेला आहे. म्हणजे तुम्हाला 80च्या 4/5चं उत्तर इथे आपण काढल्यास उत्तर मिळून जाते. तर 4चे याचा अर्थ गुणाकार करणे असा इथे लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न 6 आहे खाली दिलेली उदाहरणे सोडव. कोणांच्या बाजूंचे नावं लिहायचे आहेत. हा जो काही कोण आहे याच्यामध्ये H पासून K पर्यंत ही पहिली बाजू म्हणजे बाजू HK, नुसतं HK असं म्हटलं तरी चालेल किंवा बाजू HK म्हणा. त्यानंतर H पासून G पर्यंत ही दुसरी बाजू, तर बाजू HG ही आपली दुसरी बाजू होणार आहे. तर या 2 बाजू इथे आपल्याला या कोणाच्या लिहिता येणार आहेत. आकृतीमधील रेल्वे रूळ समांतर आहेत का ते लिही. समांतर असणे म्हणजे आपण कितीही दूर गेलो तरी ते एकमेकांना छेदत नाहीत. तर हे जे काही रेल्वे रूळ आहेत या पद्धतीने पहिला रूळ आणि हा दुसरा रूळ, तर कितीही दूर गेलो आपण तरी ते छेदणार नाही. छेदणे याचा अर्थ या पद्धतीने 2 रेषा एकमेकाला क्रॉस करतात त्याला छेदणे म्हणतात. असं इथे होणार नाही आहे. त्यामुळे तर इथे आपला होय असं उत्तर लिहावं लागेल. होय, रेल्वे रूळ हे समांतर आहेत. समांतर याचा अर्थ कधीही एकमेकाला छेदणार नाहीत.
पुढचा प्रश्न आहे, कोणांचे वर्गीकरण कर, तक्त्यात आकृत्यांचे क्रमांक लिही. वर्गीकरण करणे याचा अर्थ तुम्हाला दिलेल्या कोणांच्या प्रकारामध्ये त्याचे गट पाडायचे आहे. तरी ते पहा, लघुकोन असलेल्या आकृतीचा क्रमांक. तर लघुकोन कोण आहे, कोणते आकृत्या लघुकोन आहेत? त्याच्यामध्ये ही पहिली आकृती आहे पहा, आकृती नंबर 1 ही लघुकोनाची आहे. त्याचप्रमाणे आपण पुढे पाहिलं तर ही आकृती क्रमांक 6 जी आहे ती लघुकोनाची आहे. म्हणजे इथे आपल्याला 1 आणि 6 अशा पद्धतीचे क्रमांक लिहावे लागतील. दुसरा आहे काटकोन असलेल्या आकृतीचे क्रमांक. काटकोन तर आकृती क्रमांक 4 काटकोन दिसतोय आपल्याला. आपल्या वहीच्या कोपऱ्यासारखा कोपरा, कंपासच्या कोपऱ्यासारखा कोपरा, फळ्याच्या कोपऱ्यासारखा कोपरा म्हणजे काटकोन असतो. तर हा एक काटकोन आहे आणि हा सुद्धा काटकोन दिसतोय पहा. 4 आणि 5 अशा 2 आकृत्या याच्यामध्ये काटकोनाच्या दिसत आहेत. आणि जी 2 उरली आता, दुसरा आणि तिसरा, तर हे विशाल कोन आहेत, कारण त्यांच्या बाजू एकमेकापासनं दूर गेलेल्या आहेत. त्यांच्या बाजूमध्ये जास्त अंतर आहे. तर 2 आणि 3 या आकृत्यामध्ये तुम्हाला विशाल कोन दिसत आहे. पुढे आहे पहा, कोन PBDचे माप लिही. इथे जे काही दिलं आहे तुम्हाला, कोनमापक दाखवलेलं आहे. इथे हा B जो बिंदू आहे, हा B बिंदू म्हणजे आपल्या कोनमापकाचं केंद्र असतं. आणि खालीच्या बाजूला तुम्हाला जे काही D पासून A पर्यंत जो रेषाखंड दिसतोय तो बरोबर संदर्भ रेषाखंडाखाली झाकलेला आहे. तर इथे PBDचं माप आपल्याला मोजायचं आहे. म्हणजे PBD याचा अर्थ या पद्धतीने पहा, असा कोन तुम्हाला मोजायचा आहे PBD. तर हा इकडचा कोपरा या बाजूने आपल्याला मोजावा लागणार आहे. तर इथे आपण जर पाहिलं या बाजूने, तर इथे 100च्या पुढे 110 आणि 120 हा जो काही नंबर आहे पॉवरच्या बाजूचा, हा तुम्हाला कोनदर्शक आकडा आहे. तर याचं माप 120 अंश असणार आहे. डाव्या बाजूने आपल्याला त्याला मोजावं लागेल, कारण केंद्राच्या डाव्या बाजूला रेषाखंड तुमचा येतोय. केंद्र जुळवल्यानंतर ज्या बाजूला रेषाखंड असेल त्याच्या बाजूने आपण कोनमापकावर मोजायचं असतं. इथे पुढचं आहे, रेघा परस्परांना लंब आहेत का? लंब असणे म्हणजे काटकोन तयार होणे. तर इथे बरोबर 90 पहा. इथे हा जो काही आकडा आहे हा 90चा आहे. म्हणजे इथे हा काटकोन, ही रेषा आणि ही रेषा यांच्यामध्ये बरोबर हा इथे काटकोन तयार झालेला आहे. तर इथे काटकोन तयार होतोय म्हणून यांना लंब आहेत का? तर होय, अशा पद्धतीचं उत्तर तुम्हाला इथं लिहिणं अपेक्षित आहे. हे 2 रेषा एकमेकाला लंब आहेत. प्रश्न 7वा, खाली दिलेली उदाहरणे सोडव, चित्रातील माहितीवरून सारणी पूर्ण कर. तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यामध्ये माहिती भरायची. पहा, 2 मुलं इथे गोट्या खेळताना दिसत आहेत आणि त्या गोट्या खेळण्यासाठी त्यांनी तुम्हाला एक गोल वर्तुळ त्या ठिकाणी आखले दिसते. त्या गोट्या काही वर्तुळाच्या आत आहेत, काही बाहेर आहेत, काही वर्तुळावर आहेत. वर्तुळाच्या अंतर्भागातील गोट्यांची संख्या. आतमध्ये किती गोट्या आहेत पहा, या 3 गोट्या आतमध्ये, 1 ही दुसरी आणि ही तिसरी, या 3 गोट्या तुमच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला 3 ही संख्या लिहावी लागेल. वर्तुळाच्या बाह्य भागातील गोट्यांची संख्या, बाहेरच्या भागामध्ये आपण जर मोजल्या तर 1 2 3 4 5 6 आणि 7 गोट्या ज्या आहेत त्या बाहेरच्या भागामध्ये आहेत. आणि तिसरा, वर्तुळावरील गोट्यांची संख्या. तर या 2 गोट्या पहा, इथे ही एक गोटी आणि ही गोटी, ही वर्तुळावर आहे, आतही नाही आणि बाहेरही नाही. तर 2 गोट्या ज्या आहेत त्या तुमच्या वर्तुळावर आहेत. अशा पद्धतीने अंतर्भाग, बाह्यभाग आणि वर्तुळ या संदर्भाने हा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा आहे, आकृतीमधील कोणत्याही एका वर्तुळ कंसाचे नाव लिही. वर्तुळ कंस म्हणजे वर्तुळाच्या कडेचा तुकडा. तर इथे K पासून N पर्यंतचा तुकडा समजा जर आपण घेतला तर याला तुम्हाला वर्तुळ कंस म्हणता येईल. किंवा T पासून N पर्यंतचा तुकडा घेतला तर यालाही वर्तुळ कंस म्हणता येईल. किंवा डायरेक्ट K पासून पूर्ण T पर्यंतचा तुकडा घेतला त्यालाही वर्तुळ कंस म्हणता येईल. तर इथे कंसाचं नाव आपण 2 अक्षरी पण लिहू शकतो आणि 3 अक्षरी पण लिहू शकतो. तर कंस KN असं आपण नाव त्याचं घेऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे जर 3 अक्षर नाव घ्यायचं असेल तर KNT असंही तुम्ही त्याचं नाव जे आहे ते लिहू शकता. मोठ्या कंसाचं कंस K, त्यानंतर N आणि T. पहा, 2 अक्षरी पण नाव गृहीत धरलं जातं कंसाचं आणि 3 अक्षरी पण नाव गृहीत धरलं जातं. तर या पद्धतीने इथे आपल्याला ही जी काही प्रश्नपत्रिका आहे ती सोडवता येणार आहे. आपण सराव म्हणून मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका इथे सोडवलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका नीट समजून घ्या, अभ्यास करा, चांगले गुण मिळवा, यशवंत व्हा, गुणवंत व्हा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.